संख्या बघायच्या सगळ्यात बेस्ट मी सांगतो तोच पॅटर्न वापरा. सगळ्यात पहिले मी या संख्या बघितल्या, या संख्या इंडिव्हिज्युअली काही त्यांचा पॅटर्न आहे का, म्हणजे ह्या मूळ संख्या आहे का, ह्या विषम संख्या आहे का, ह्या वर्ग पूर्ण संख्या बघायच्या, आडव्या उभ्या लाईनीने पाहायच्या, ह्या वर्ग संख्या आहे का, ह्या घन संख्या आहे का, इंडिव्हिज्युअली पॅटर्न बघायचा. फक्त बघा वर्ग संख्या फक्त ही दिसती बाकी वर्ग नाही काही नाही, तर इंडिव्हिज्युअली काही मला संबंध लागत नाहीये ना, ह्या एकमेकाच्या काही आहे ठीक आहे ना, वर्ग आहे ना घन आहे ना मूळ आहे, काही संबंध लागत नाही. दुसरी गोष्ट तो संबंध नाही लागला मग दुसऱ्या लेवलला काय करायचं, एकतर आडवा संबंध बघायचा किंवा उभा संबंध बघायचा, एकतर आडवा संबंध किंवा उभा संबंध. मग कसं ओळखायचं आडवा संबंध किंवा उभा संबंध, बघा मी सपोज आडव्या रेषा बघितल्या, मी जर का सपोज आडव्या रेषा बघितल्या ठीक आहे, जर मी ह्या आडव्या लाईन बघितल्या तर प्रत्येक लाईन मधली मोठी संख्या गोल करायची. नीट आहे का, प्रत्येक लाईन मधली मोठी संख्या, प्रत्येक लाईनची मोठी संख्या यांची लाईन. म्हणजे मला काय समजलं, ह्या दोघांचं काहीतरी करायचं आहे याचं उत्तर येऊ शकतं, ह्या दोघांचं काहीतरी करायचं याचं उत्तर येऊ शकतं, ह्या दोघांचं काहीतरी करावं लागेल याचं उत्तर येतं. कळलं, मोठ्या संख्या बघायच्या, त्या जर एका पॅटर्नने भेटल्या काहीतरी लॉजिक लागतं, समजलं, त्या जरा काही पॅटर्न लागला बघा. मग काय लॉजिक लावता येईल ते तुम्ही लावा, किती निघुणायचं वर्गाने गुणायचं भागिले करायचं तुम्ही बघा काय करायचं. मला काय समजतंय बघा, चला ट्राय करा. काय काय वाटतंय, पहाडे तुमचे पाठ बघा, 24 त्रिक 72, 16 सक 96 आणि बघा 24 त्रिक 72 म्हणजे 3 आणि 6चा संबंध, 16 सक 96 6 आणि 12 संबंध. थोडंसं लॉजिक तेवढं तुम्हाला लागूनच जाणार आहे की बघा ह्या काय करायचं, इकडच्या ज्या संख्या दिलेल्या मला याच्या निम्म बघा, 6 ना 24ला काय 6 ने गुणायचं नाही, 6च्या निम्म 3, 24ला 3 ने गुणा 72, इथं किती दिसतोय 12, 16 सक 96 आहे ना, 12च्या निम्म 6 त्याला 6 ने गुणा, 18च्या निम्म 9, तर कोणाला 9 ने गुणलं पाहिजे जेणेकरून उत्तर 18 येणार तुमचं. कळालं प्रत्येकाला, हे तुम्ही लावू शकता. दुसरी गोष्ट, हे झालं पहिलं ठीक आहे. दुसरी गोष्ट, चला मला एवढं समजलं होतं की ह्या तिघांचं मी काहीतरी करणार आहे बरोबर, हे माझे उत्तर आले पाहिजे, ह्या दोघांचं काहीतरी हे उत्तर आले पाहिजे. ह्या ठिकाणी बघा मधल्या लाईनीला मला क्वेश्चन मार्क दिलाय, चेक करायचं बघा ह्या उरलेल्यांपैकी कुठेतरी क्वेश्चन मार्क असेल ना, तर मधल्या लाईनीला मला क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे याचा आणि याचा संबंध लावा डायरेक्ट. मग काय करायचं, जर सपोज नाही डोकं लागलं ना तर याचा आणि याचा संबंध लावायचा, याचा आणि याचा संबंध लावायचा. काय संबंध लागतो बघा, 18 सक 108, 24 किती झालं याला भाग दिला किती रे, 12 सक 72 बघा ना, 12 सक 72, 18 सक 108, मग 12 ने याला 12 8 96. काय संबंध लागतो बघा, 12 दुने 24, 8 दुने 16, 6 दुने 12. कळालं प्रत्येकाला. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा